जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि देवाने आपल्याला हा सुंदर असा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यात सोडलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे देवा, हे सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं सर्व आयुष्य तुला देत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, आजचा हा दिवस तू आमच्यासाठी तो आशीर्वादाचा केलेला आहे. सर्व संकटापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचं रक्षण कर. सर्व आजारापासून तू आमच्या प्रत्येकाचं रक्षण कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे. आमेन, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण भक्तीला सुरू करत असताना एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे. जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे. गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे. गम की ये राहें सब छोड़ो, जिंदगी में अब कुछ जोड़ो रे. हालेलुया, 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 हालेलुया. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला देवबाप आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या मन्नासाठी आपण उत्पत्ती याचा 12व्या अध्यायामधून देवाचं वचन आम्हा प्रत्येकाला काय शिकवणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तत्पूर्वी आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं की त्या ठिकाणी देवाने नोहाशी केलेला करार आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रियांनो, तसंच पुढे नोहाचे लेकरांच्या बद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नोहाला 3 लेकरं होतं, शेम, हाम, याफेत. आणि हे लेकरांच्या बद्दल आम्हाला या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि मग नोहाच्या मुलांच्या वंशाच्या बद्दल सांगितलेलं आहे. मग नंतर 11व्या अध्यायामध्ये बाबेल येथील बुरुज जेव्हा मानवांनी तयार केला होता, तेव्हा देवाच्या वरती म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी एक बुरुज बांधला होता. आणि त्या बुरुज म्हणजे असा बांधला होता की त्यांनी उंच असा बुरुज बांधलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग देवाने तेव्हा बघा 11 अध्याय 5 वचन सांगतं की तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते, ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा, हे लोक एक आहेत, या सर्वांची भाषा एकच आहे व ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजायची नाही. नंतर परमेश्वराने तिथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले, म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्या सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. बघा, याच्या आधी तिथं मानव जातीची जी होती भाषा एकच होती, परंतु परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांची भाषा बदललेली आहे, त्यांची पांगापांग त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग नंतर शेमाचे वंशजाच्या बद्दल सांगितलेलं आहे, तेराच्या वंशजाच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणि मग आपण 12व्या अध्यायामध्ये येतो. 12व्या अध्यायामध्ये आब्राम आज देवाचे पाचारण आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. 12व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये देवाचं वचन सांगते की परमेश्वराने अब्रामास सांगितले की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हे सर्वात महत्वाचं वचन आहे. परमेश्वराने अब्रामास दर्शन दिलेलं आहे. परमेश्वराने अब्रामास सांगितलं की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. प्रियांनो, या ठिकाणी देवाने अब्रामाला पाचारण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला आशीर्वाद दिलेला आहे की मी तूच पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते व आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. पहा, परमेश्वराने अब्रामास सांगितलं की तू आपला देश, नातेवाईक सर्व काही सोडून मी सांगन त्या देशामध्ये तू जा. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये देखील अब्रामासारखं जीवन आमचं पाहिजे. पहा, देवाने आम्हाला काहीतरी गोष्टी सोडायला लावलेल्या आहे. आता अब्रामाला त्याचा देश, जे काय होतं, त्याचं बापाचं घर होतं, ते सर्व काही परमेश्वराने त्या ठिकाणी सोडायला लावलेलं होतं. आणि त्याप्रमाणे अब्रामाने ते सर्व काही सोडलं. तो आज्ञा पालन करणारा देवाचा व्यक्ती होता, तो देवाचा दास होता, देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा व्यक्ती होता. त्याच्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान होतं. देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याप्रमाणे देवाने जे काही गोष्टी त्याला सांगितल्या त्या सर्व त्यांनी केला. त्याने मागे पुढे कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. त्याने देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून तो त्या ठिकाणी चाललेला आहे. ज्या देशामध्ये त्यांनी कधी पाऊल ठेवलं नव्हतं, ज्या देशाच्या विषयी त्याला काही माहिती नव्हती, त्या देशातील लोक कसे असतील याचा त्यांनी विचार केला नाही, परंतु परमेश्वराने जे काही शब्द दिलेला आहे त्या शब्दावरती विश्वास ठेवून अब्राम त्या ठिकाणी देवाने सांगल त्या देशामध्ये तो निघालेला आहे. देवाने दिलेली आज्ञा त्याने पूर्णपणे त्या ठिकाणी पाळलेली आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये अब्रामासारखं आज्ञा पालन आहे का? आता तो त्या ठिकाणी चांगला गर्भश्रीमंत व्यक्ती होता. त्याला हजारो एकर जमीन त्याच्या नावावर होती. त्या ठिकाणी त्याचं घराणं श्रीमंत होतं. त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्याच्या हाताखाली दासी होते. गुरं, मेंढर, शेळर, मेंढर, घर, दार, नोकर, चाकर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या होत्या.
परंतु परमेश्वराच्या वचनावरती, परमेश्वराच्या शब्दावरती त्याने विश्वास ठेवून त्याने तो देश सोडलेला आहे. प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये देखील काही अशा गोष्टी आहे की तो देवबाप आज आम्हाला सोडवायला लावत आहे. त्या सर्व गोष्टी आम्ही सोडून देव ज्या ठिकाणी आपल्याला जाण्यास सांगत आहे त्या ठिकाणी आम्ही गेलं पाहिजे. देवाच्या शब्दावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आज या सकाळच्या समय परमेश्वर तुम्हाला आवाहन करत आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तो तुम्हाला सोडायला सांगत आहे. अपवित्र जीवन जगत असाल तर ते अपवित्र जीवन जगण्याचं सोडून आम्ही देवाच्या मार्गावरती आम्ही चाललं पाहिजे. देवाच्या इच्छेनुसार आम्ही चाललं पाहिजे. ज्याप्रमाणे अब्रामाने देवाचा शब्द पाळला, तो कनान देशामध्ये त्या ठिकाणी पोहोचला. त्याने कोणत्याही प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला नाही आणि देवाचा शब्द त्यांनी मानलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणून प्रियानो, आज आमच्या जे कोणी देवाचे दास दासी आहेत की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालणार पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं त्यावेळेस अब्रामाचं वय 75 वर्षाचं होतं. आणि मग तो कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. वचन 5 मध्ये आम्हाला दिसतं. मग 6व्या वचनामध्ये अब्राम त्या देशातून शकेमाच्या ठिकाणी मोरे येथील एल्लोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, हा देश मी तुझ्या संतानाला देणार. परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. मग तो तिथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला व त्याच्या पश्चिमेस बेथेल होते, पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तिथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला. बघा, त्याने परमेश्वराच्या सांगण्यानुसार सांगितलं एवढंच केलं नाही, तर त्याने परमेश्वराची एक वेदी बांधली. आणि वचन 8 मध्ये त्या देवाचं वचन सांगते, तिथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. हे आम्हाला दिसत आहे. मग परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य जेव्हा करेल, जेव्हा आम्ही त्याचं ऐकू, त्याच्या इच्छेप्रमाणे चालू आणि मग आम्ही त्याच्या नावाला, त्याच्या इच्छेप्रमाणे चालू आणि त्याच्या नावाला गौरव देऊ, त्याच वेळेस देवबाप आमच्या सर्व गोष्टी ऐकेल. याच्यावरून आम्हाला अब्रामाचं जे जीवन आहे ते पवित्र आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार असं दिसत आहे. प्रियानो, आजही आमच्या जीवनामध्ये देवाला तीच अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे अब्राम देवासंगती चालत होता त्याप्रमाणे आम्हाला देखील देवाच्या बरोबर चालायचं आहे. देवाची आज्ञा पाळायची आहे. देवाने आम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला सोडायच्या आहेत आणि आपलं जीवन पवित्र आम्ही केलं पाहिजे. आणि देवबाप जे काही सांगेल आम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. अपवित्र गोष्टी आमच्या जीवनातून त्या काढून टाकायच्या आहेत. आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही प्रार्थनेने करणार आहोत. अब्रामाने जसा परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तो चालला आणि देवाच्या मागे गेलेला आहे. देवाने सांगितलेल्या त्या राष्ट्रामध्ये त्याने पाऊल ठेवलेलं आहे आणि तिथे गेल्यावर त्याने त्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाने त्या ठिकाणी वेदी बांधली आणि प्रार्थना केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की पहिली गोष्ट आम्ही पाहिली की अब्रामाने देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते की त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. प्रार्थना ही आमच्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे.
जर आम्ही प्रार्थना करत नाही तर आमच्या आम्हाला जीवनामध्ये आशीर्वाद मिळत नाही, आम्ही देवाच्या बरोबर चालू शकत नाही, आमचं देवाच्या बरोबर देवाणघेवाण होऊ शकत नाही. प्रियानो, प्रार्थना ही ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्वाची आहे, धार्मिक जीवनामध्ये खूप महत्वाची आहे. देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना. देवाचे आणि आमचे संबंध जोडवणारा मार्ग म्हणजे प्रार्थना. हो प्रियानो, त्या प्रार्थनेशिवाय आम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही निश्चय करूया की आमच्या जीवनामध्ये रोज नित्यक्रमाने प्रार्थना ही पाहिजे. कोणतंही संकट आपल्यावरती आलं तरी काय हरकत नाही. देव आम्हाला त्या संकटातून बाहेर काढणार. देव आम्हाला त्या कठीण परिस्थितीमध्ये राहू देणार नाही. केव्हा? जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये असू. मग पहा, या ठिकाणी अब्रामाने वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. देवाने सांगितलं देश सोड, त्यांनी देश सोडला. देवाने सांगितलं बापाचं घर सोड, बापाचं घर सोडलं. देवाने सांगितलं सर्व प्रॉपर्टी सोड, त्यांनी प्रॉपर्टी सोडली. जे काही त्याच्या संगती नेता आलं त्यांनी ते सर्व त्या ठिकाणी तो घेऊन गेलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि देवाचा शब्द त्याने पाळलेला आम्हाला दिसत आहे. म्हणजे तो विश्वासू होता आणि त्यांनी देखील देवाच्या नावावरती विश्वास ठेवलाय. प्रियानो, आजही आम्हाला त्याच गोष्टी करायच्या आहे की आम्हाला देवावरती विश्वास ठेवायचा आहे, देवाच्या कार्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आमच्या जीवनामध्ये किती कठीण प्रॉब्लेम असू द्या, किती कठीण आजार असू द्या, किती कठीण समस्या असू द्या, त्या सर्व सोडवण्यासाठी आपला जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आणि यहोवा परमेश्वर सोडाय समर्थ आहे. आणि ह्या सकाळच्या समयी आम्ही आमचं जीवन त्या प्रभूला देऊया आणि त्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये करूया. देवबाप, या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन. आपल्यामध्ये देवाच्या दासी आहे, त्या शेवटची प्रार्थना करतील आणि आपण देवाच्या चरणाजवळ जाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद करतो परमेश्वर, आम्ही तुला प्रभू राजा, जे काय आमच्यासाठी तू वचन दिलं परमेश्वर बाप्पा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. दे बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे राहण्यास, वागण्यास, बोलण्यास तू आम्हाला शिकव परमेश्वर बाप्पा. आणि हो परमेश्वर बाप्पा, आम्हाला सर्वांना तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये तू वाढव परमेश्वर बाप्पा. हो प्रभू, तू आम्हा सर्वांची काळजी घेतोस, त्याबद्दल मी खरोखर तुझ्या आभार आणि उपकार मानते परमेश्वर बाप्पा. हो धन्यवाद करते परमेश्वर बाप्पा. आमचे सर्वांचे कुटुंब परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रभू राजा. हो दे बाप्पा, तुझे प्रत्येक दासी प्रभू परमेश्वर बाप्पा, त्यांना प्रत्येकाला प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर दे बाप्पा. ज्या ज्या ठिकाणी सेवा करत आहेस दे बाप्पा, ते ठिकाण तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. प्रभू, प्रत्येकाचं येणं जाणं, प्रत्येकाचे कामकाज परमेश्वर बाप्पा, आजच्या दिवसाचे तू आशीर्वादित कर परमेश्वर बाप्पा. आजचा दिवस आम्हा सर्वांना दाखवलास, त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानते प्रभू राजा. हो परमेश्वर बाप्पा, आम्हाला सर्वांना परमेश्वर बाप्पा तुझ्या मार्गानुसार चालण्यास, वागण्यास, बोलण्यास तू शिकव प्रभू राजा. दे बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांशी तू बोल परमेश्वर बाप्पा. हो दे बाप्पा, जे जे प्रार्थना ऐकते दे बाप्पा, वचन ऐकते दे बाप्पा, ते कुटुंब परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर दे बाप्पा. परमेश्वर बाप्पा, जे कुणी आजचं वचन वाचन दे बाप्पा, ऐकन परमेश्वर बाप्पा, मोबाईलवरती परमेश्वर बाप्पा, त्या सर्वांना वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित कर प्रभू राजा. हो दे बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाला तू चालव परमेश्वर. हो दे बाप्पा, जे कुणी आजारी असेल परमेश्वर बाप्पा, हॉस्पिटलमध्ये असतील प्रभू राजा, हो परमेश्वर बाप्पा, त्यांना तू स्पर्श कर परमेश्वर बाप्पा. हो दे बाप्पा, त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर बाप्पा. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव त्या ठिकाणी परमेश्वर बाप्पा. हो धन्यवाद करतो आम्ही प्रभू राजा, जे कुटुंब व्यस्त झालेलं असेल परमेश्वर बाप्पा, त्या ज्या कुटुंबामध्ये भांडणं असतील प्रभू राजा, ते कुटुंब प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने या क्षणाला तू स्पर्श कर दे बाप्पा. परमेश्वरा, तू आशीर्वादित कर त्यांना प्रभू राजा. सर्व प्रॉब्लेम त्यांचे सोडव परमेश्वर बाप्पा. हो दे बाप्पा, प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू राजा. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव त्या ठिकाणी प्रभू राजा. हो परमेश्वर बाप्पा,
आम्ही परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये चालू प्रभू राजा. हो धन्यवाद करते परमेश्वर बाप्पा आजचे सर्वांचे कामकाज येणं जाणं परमेश्वर बाप्पा. हो देव बाप्पा जे कुणी प्रवासात असन देव बाप्पा जे कुणी जाणार असन परमेश्वर बाप्पा त्यांचा प्रवास तू सुखाचा कर परमेश्वर बाप्पा. हो देव बाप्पा त्यांना सर्वांना परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याचं स्पर्श कर प्रभू राजा. हो देव बाप्पा प्रत्येकाला तू चालवलंस आणि सांभाळतोस त्याबद्दल मी तुझे आभार मानते देव बाप्पा. परमेश्वर बाप्पा मी तुला धन्यवाद करते प्रभू राजा की आमचा पूर्ण भारत देश प्रभू राजा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर देव बाप्पा. जी काय अशांतता आहे प्रभू राजा हो परमेश्वरा ती तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाक परमेश्वर बाप्पा. आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव देव बाप्पा. सर्व गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे प्रभू राजा. हो देव बाप्पा आमचे जे काही तरुण लेकर आहे परमेश्वर बाप्पा त्यांना प्रत्येक लेकरांना तू स्पर्श कर देव बाप्पा. देव बाप्पा वाईट गोष्टीपासून त्यांचं संरक्षण तू कर दे बाप्पा. हो देव बाप्पा सर्व सैतानी हल्ल्यापासून त्यांचं संरक्षण कर परमेश्वर बाप्पा. आणि राहू दे तुझ्यामध्ये परमेश्वर बाप्पा तुझ्यामध्ये तू वाढ कर प्रभू राजा. हो देव बाप्पा येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक तरुण लेकरांचा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घे राजा. आणि परमेश्वर बाप्पा खरोखर तुझ्या मार्गानुसार तू चालवतोस प्रत्येकाला त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानते परमेश्वर बाप्पा. हो धन्यवाद करते दे बाप्पा प्रत्येक कुटुंबाला तो या क्षणाला स्पर्श केला आशीर्वादित केलं दे बाप्पा त्याबद्दल मी तुझा धन्यवाद करते प्रभू राजा. दे बाप्पा आता या क्षणाला देखील परमेश्वर बाप्पा जी काय आम्ही प्रार्थना केली परमेश्वर जे काही जे गीत गायलं प्रभू राजा जे काही वचन टाकलं प्रभू राजा त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर बाप्पा तू आम्हाला चालवलंस त्याबद्दल मी तुझा आभार मानते प्रभू राजा. इथून पुढची सगळी वेळ काळ तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन आमेन. प्रियांनो आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांसाठी आशीर्वादित हो. आमेन आमेन.